नमस्कार, स्वातीचा स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाट्याची पिवळी भाजी बघणार आहोत। तर लहान असो किंवा मोठे सर्वांना आवडणारी ही भाजी बनवायला तर सोपी आहेच, पण सर्वांची ऑल टाइम फेवरेट अशी आहे। तर ही भाजी आपण डोस्यासोबत खाऊ शकतो किंवा याच भाजीचे तुम्ही बटाटा वडाही बनवू शकता किंवा आलू पराठा बनवू शकता किंवा पोळी भाजीसोबत तुम्ही अशीच खाऊ शकता। तर ही बटाट्याची पिवळी भाजी बनवायला खूप सोपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्या अशा पद्धतीने फोडी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक पळी तेल सोडून घेतलेले आहे। आता तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडली की पाव चमचा जिरंही घालून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता जिरं आणि मोहरी छान अशी तडतडलेली आहे। आता यामध्ये आपण मिरची आणि कांदा घालून घेणार आहोत। तर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 2 कांदे अशा पद्धतीने स्लाइसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यासोबतच इथे मी 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। आता यामध्ये आपल्याला कांदा जास्त तांबूस करायचा नाही, कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर 2-3 मिनिटं आपण हे छान परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता यामध्ये 1 चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे। आता ही 1-1.5 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। सोबतच इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण उकडून चिरून घेतलेला बटाटा घालून घेऊयात आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे मी पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही बटाट्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि तुम्ही ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचे पदार्थ बनवू शकता। तर इथे मी व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागते। तर यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि ही भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता किंवा डोस्यासोबतही खाऊ शकता किंवा याचे वडेही बनवू शकता किंवा तुम्ही पराठाही बनवू शकता। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।